विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आता आपण वर्ग 8वीचा इतिहासामधील दुसरा जो पाठ आहे युरोप आणि भारत बघणार आहोत। तर युरोप हा एक खंड आहे आणि युरोपचा भारत सोबत काय संबंध आहे ते आपल्याला बघायचं आहे। तुम्ही सर्व विद्यार्थी जाणता की आफ्रिका, आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया असे एकूण 7 खंड आपल्या जगामध्ये आहे। त्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व युरोप खंडामध्ये झालेल्या घडामोडींचं आहे। ते का आहे आणि कसं आहे त्याचं विशेष विश्लेषण आणि स्पष्टीकरण आपल्याला या पाठामध्ये होणार आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी लक्षपूर्वक हा पाठ अभ्यासावा। पाठ दुसरा युरोप आणि भारत। आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते। तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो पाठ आहे युरोप आणि भारत हा का महत्त्वाचा आहे, कारण आता जो आपला आधुनिक कालखंड चालू आहे या आधुनिक कालखंडामध्ये आपल्या भारतावर युरोपमध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी होत्या, युरोपमध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याचा प्रभाव आपल्या भारतातल्या घडामोडींवर पडत होता। त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो, कारण जग एकामेकाशी संलग्न आहे, त्याचा एकामेकावर परिणाम होत असतो आणि तो परिणाम अभ्यासल्याशिवाय इतिहासाचा अभ्यास पूर्ण होत नाही। आता सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे प्रबोधन युग। प्रबोधन याचा अर्थ काय होते ते आपल्याला समजून घ्यावं लागेल। प्रबोधन करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला चांगली गोष्ट करण्यासाठी बुद्धी प्रामाण्य वापरून आपलं जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणे, त्याला आपण म्हणतो प्रबोधन। तर हे प्रबोधन युग म्हणजे ज्या काळामध्ये लोकांच्या डोक्यामध्ये बदल झाला, विचारांमध्ये बदल झाला असं युग। युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक। 13वे शतक म्हणजे 1300 हे साल आणि 16वे शतक म्हणजे 1600 हे साल, असं हे 300 वर्षाचा जो कालखंड आहे हे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते। या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला। याला का बरं प्रबोधन युग असं म्हणायचं जे 13वे ते 16वे शतक आहे, कारण या काळामध्येच काय झाली, धर्मसुधारणा चळवळ म्हणजे धर्मामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्या गोष्टीमध्ये अनेक बदल झाले आणि भौगोलिक शोध आणि अनेक वैज्ञानिक सायंटिस्ट लोकांनी या काळामध्ये वेगवेगळे प्रयत्न केले, शोध लावले। या शोधांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणून या काळाला प्रबोधन युग असं म्हणतात। प्रबोधन झालं, लोकांच्या विचारांना गती मिळाली। प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले। तर या काळात काय झालं, प्रबोधन युगामध्ये म्हणजे ते आपण 1300 ते 1600 पर्यंत जे शतक आहे त्यामध्ये नेमकं युरोपामध्ये, युरोपातील देशांमध्ये, युरोपातल्या समाजामध्ये काय झालं तर तिथली कला, स्थापत्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे बांधकाम, तिथली जी बांधकाम कला आहे, वेगवेगळ्या इमारती आहे, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले। ग्रीक आणि रोमन हा जो ग्रीक देश आहे आणि रोमन देश आहे, हे जे समाज आहे पुनरुज्जीवन घडून आले म्हणजे जुन्या परंपरा टाकून नवीन विचार या संस्कृतीमध्ये निर्माण झाले, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडून आला, त्याला आपण म्हणतो पुनरुज्जीवन। यातून सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली। सर्वांगीण म्हणजे सगळ्या बाजूंनी। प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली। प्रबोधन काळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती घडली तर जो मानवतावाद होता। मानवतावाद म्हणजे माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागणे, कोणताही भेदभाव न करणे, समानतेने वागणे, त्याला आपण म्हणतो मानवतावाद। माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला,
धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. लिओनार्डो द विंची हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला ही दगडांवर जे आपण कोरीव काम करतो त्याला शिल्पकला म्हणतात. स्थापत्यकला यामध्ये बांधकाम, गणित, अभियांत्रिकी म्हणजेच काय होते इंजिनिअरिंग, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्याचे प्रभुत्व होतेच, परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्याच्या मोनालिसा व द लास्ट सपर या चित्राकृती अजरामर ठरल्या. आपण यापूर्वीच्या वर्गामध्ये मोनालिसाचं चित्र बघितलेलं आहे, लिओनार्डो द विंची यांनी काढलेलं. तर हा जो व्यक्ती आहे हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत होता. प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकली. प्रबोधन चळवळ म्हणजे जी लोकांमध्ये वैचारिक बदल घडवणारी जी चळवळ होती, सर्वच क्षेत्र म्हणजे असं एकही क्षेत्र राहिलेलं नाही की ज्यामध्ये या प्रबोधन चळवळीनं प्रकाश टाकलेला नाही, परिणाम केलेला नाही. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. प्रादेशिक म्हणजे त्या भागात बोलली जाणारी, जसं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते किंवा गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते, तर तिथल्या लोकांना समजेल अशा भाषेत जेव्हा साहित्य निर्माण होऊ लागलं तर त्यामुळे लोकांमध्ये बदल व्हायला लागले, नवीन विचार लोकांपर्यंत पोहोचायला लागले. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. तर हा छपाई यंत्राचा शोध 1450 मध्ये लागला आणि तो कोणा लावला तर जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्गनं लावला. हा शोध आपल्याला फक्त एक शोध म्हणून जरी दिसत असला तरी या छपाई यंत्र आल्यामुळे ज्ञानाचा प्रसार सपाट्याने व्हायला लागला. कारण तोपर्यंत लोकांना पुस्तकं, पेपर वगैरे वाचण्यासाठी मर्यादा पडत होत्या, पण जसंही छपाई यंत्राचा शोध लागला तर छपाई यंत्राच्या शोधामुळे लोकांपर्यंत ज्ञानी लोकांचं ज्ञान पोहोचायला सुरुवात झाली आणि त्यामुळे लोक हुशार बनले, लोकांच्या जीवनामध्ये ज्ञान आलं आणि त्यामुळे त्यांचं जीवनमान बदललं. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवीन विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू शकले. तर हा सगळ्यात महत्वाचा प्रबोधन काळामधला शोध आहे कोणता? छपाई यंत्राचा शोध, ज्यामुळे काय झालं, विचार, संकल्पना आणि ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले आणि त्यामुळेच फार मोठी क्रांती झाली. धर्मसुधारणा चळवळ. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत. कर्मकांड म्हणजे हे करा, ते करू नका. माणसाला धर्माच्या नावावर इथे शोषण व्हायचं. या शोषणाच्या विरुद्ध काही जे विचारवंत लोक होते त्यांनी लोकांना जागरूक केलं, त्यांचं प्रबोधन केलं. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. तर लोकांची ही जी लुबाडणूक धर्माच्या नावावर होत होती त्या चळवळीमध्ये विचारवंतांनी लोकांना जागरूक केलं. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. आणि या चळवळीतून काय साध्य झालं तर माणसाचा स्वातंत्र्य म्हणजे मनुष्य हा स्वतंत्र आहे, तो कोणाचाही गुलाम नाही, हे एक मूल्य. आणि आपल्या बुद्धीला जे पटेल तर्कशुद्ध विचार करणे, वैज्ञानिक पद्धतीने विचार करणे, ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या. भौगोलिक शोध. आता भौगोलिक शोध लागल्यामुळे कसं काही प्रबोधन झालं ते आपण बघू. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल, इस्तुंबुल जिंकून घेतले.
या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आणि यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. तर भौगोलिक शोध का लागले याचं खरं कारण 1453च्या घटनेमध्ये आहे. जे तुर्क देशातले लोक होते, तुर्कांनी हे इस्तंबूल जिंकून घेतलं, त्यामुळे आशियाचा आणि युरोपचा जो व्यापार होत होता तो युरोप बंद झाला. म्हणजे तो व्यापार बंद झाला आणि आता बंद झाल्यामुळे युरोपमधले जे व्यापारी होते त्यांना आपला माल विकण्यासाठी दुसऱ्या मार्गाची गरज पडू लागली आणि म्हणून मग त्यांनी आशियाकडे जाणारे मार्ग शोधायला सुरुवात केली. हे जाणून घेऊ. भौगोलिक शोध. 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले. म्हणजे आता व्यापार अडल्यामुळे त्यांनी काय केलं, युरोपातल्या खलाशांनी दर्यावर्दी म्हणजे जे समुद्रामधून पोहून प्रवास करतात आणि वेगवेगळ्या देशामध्ये जाण्यासाठी मार्ग शोधतात, त्यांना आपण म्हणतो दर्यावर्दी लोक. ते जलमार्ग म्हणजे पाण्यातून मार्ग शोधण्यासाठी सफरीवर निघाले. म्हणजे त्यांनी आता शोध घ्यायला सुरुवात केली. इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. म्हणजे सगळ्यात जो सुरुवातीला भारतात येण्यासाठी जो व्यक्ती निघाला होता तो पोर्तुगीज खलाशी होता. त्याचं नाव काय होतं, बार्थोलोम्यू डायस. पण तो आफ्रिकेपर्यंत येऊ शकला, भारतापर्यंत पोहोचू शकला नाही. इसवी सन 1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. कोलंबसनं सुद्धा प्रयत्न केला आणि तो अमेरिका खंडापर्यंत गेला आणि असं म्हटलं जाते की कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. तर सगळ्यात पहिले भारतात येणारा कोणता खलाशी होता, 1498 मध्ये जो पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा आला आहे, तो आफ्रिकेच्या पुढे आला आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सगळ्यात पहिले कुठं पोहोचला, कालिकत बंदरावर येऊन पोहोचला. आता युरोपातील वैचारिक क्रांती. प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. म्हणजे मध्ययुगापर्यंत शोध नव्हते, लोकांमध्ये जागरूकता नव्हती, विज्ञान नव्हतं, पण प्रबोधन काळामध्ये मात्र हे सगळं घडून आलं. आणि प्रबोधन काळ म्हणजे कोणता, तर जो बदल होत होता, नवीन नवीन बदल होत होते लोकांमध्ये, जो वैज्ञानिक दृष्टिकोन येत होता त्यालाच आपण प्रबोधन काळ असं म्हणतो. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. म्हणजे लोकांच्या विचारांमध्ये बदल झाला. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्तावित रूढी, परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. म्हणजे कोणी सांगतो म्हणून ती घटना खरी आहे किंवा कोणी धर्मगुरू सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवावा असं नाही, तर स्वतःच्या बुद्धीनं चिकित्सकपणे तर्कदृष्टी पद्धतीने विचार करण्यावर भर द्यायला लागले. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे संबोधले जाते. आता विचारात बदल झाल्यामुळे किंवा विचारात क्रांती झाल्यामुळे त्याला वैचारिक क्रांती असं म्हटल्या जाते. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली आणि जसे जसे लोकांचे विचार बदलायला लागले तसं तसं शोध घेण्याची वृत्ती वाढत लागली. त्यामुळे संशोधनाला चालना मिळाली असं म्हटलं आहे. राजकीय क्षेत्रातील क्रांती म्हणजे राजकारणात काय बदल झाले ते. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. जसंही प्रबोधन काळ लागला, सुरुवातीला राजा हा सार्वभौम होता, तो लोकांचा राजा समजला जायचा, परंतु हळूहळू समाजात बदल झाला आणि
संसद निर्माण झाली, संसदीय लोकशाही आली. आता संसदेमध्ये वेगवेगळे अनेक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य एकत्र येऊन समाजाच्या संदर्भात निर्णय घ्यायला लागले आणि पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. म्हणजे राजाचं महत्व आता इथे कमी झालं. महत्वाची घटना घडली ती प्रबोधन काळात आहे, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्वाचे ठरते. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. जसं कोलंबसनं अमेरिका खंडाचा शोध लावला तसंही युरोपीय देशातले जे व्यापारी होते त्यांचं लक्ष आता अमेरिका खंडाकडे वळलं. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. वसाहती स्थापन केल्या म्हणजे तिथला प्रदेश जिंकून घेतला आणि तिथे आपली वसाहत निर्माण केली. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होते, परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतीविरोधात युद्ध पुकारले. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. परंतु हे जो कब्जा करण्याचा जो भाव होता युरोपातील लोकांचा, इंग्लंडच्या लोकांचा, त्याच्या विरोधामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांनी एक मोहीम काढली आणि तिथल्या लोकांनी जॉर्ज वॉशिंग्टन यांना पाठिंबा दिला. अखेरीस वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते. यातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला. म्हणजे इंग्लंडने जो हे वसाहत जिंकण्याचा घाट घातला होता तो हाणून पाडून अमेरिकेमध्ये सुद्धा एक स्वतंत्र राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्था असलेला तिथं नवा देश अस्तित्वात आला, ज्याला आपण USA म्हणतो. फ्रेंच राज्यक्रांती. जसे इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती आली, जशी अमेरिकेमध्ये क्रांती झाली आणि वसाहतीतल्या लोकांनी स्वातंत्र्य युद्ध पुकारलं, तसंच फ्रेंचमध्ये सुद्धा त्याच काळामध्ये राज्यक्रांती घडून आली. इसवी सन 1789 मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. फ्रेंचमध्ये सुद्धा राजाची सत्ता होती, ती लोकांनी उलटवून टाकली आणि तिथे प्रजासत्ताक म्हणजे लोकांची सत्ता स्थापन झाली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला अमेरिकन स्वातंत्र्य विशेष महत्वाचे स्थान आहे. तर एक अमेरिकेमध्ये झाली, जे लोकांच्या स्वातंत्र्याबद्दल, समताबद्दल बोलत होती, अशी क्रांती, आणि फ्रेंचमध्ये सुद्धा झाली. हे प्रबोधन काळातल्या महत्वाच्या घडामोडी होत्या. आता त्यानंतर औद्योगिक क्रांती म्हणजे उद्योगधंद्यामध्ये जे बदल झाले ते आपण बघू. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले. आता इथे यंत्र हे कशावर? बाष्पशक्तीवर चालायला सुरुवात झाली, त्यामुळे उत्पादनाला वेग आला. छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. आता सुरुवातीला घरच्या घरी छोटे छोटे उद्योग होते, आता मोठे मोठे कारखाने स्थापन झाले. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. हातमाग म्हणजे सुरुवातीला हाताने काम केल्या जायचं, आता यंत्राने काम सुरू झालं. त्यामुळेच आगगाडी आणि आगबोटी सारखी वाहतुकीची नवी साधने आली. याच काळामध्ये रेल्वे, त्यानंतर जहाज अशी नवीन साधनं आली. यंत्रयुग अवतरले, यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. म्हणजे या काळामध्ये यंत्र आल्यामुळे याला औद्योगिक क्रांती म्हटल्या जाते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. तर सगळ्यात सुरुवात कुठे झाली औद्योगिक क्रांतीला? इंग्लंडमध्ये. आणि जसं इंग्लंडमध्ये ही क्रांती झाली, संपूर्ण पाश्चात्य जगात म्हणजे उरलेल्या सर्वच जगामध्ये ती पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. जसे यंत्र आले इंग्लंडमध्ये तसंही त्यांचं उत्पादन वाढलं, व्यापार वाढला आणि त्यामुळे त्यांची भरभराट झाली, म्हणजे समृद्धी आली. पैसा
आला आणि लोकांचं जीवनमान सुधारला. भांडवलशाहीचा उदय. भांडवलशाही नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाऱ्यांच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. जसेही आपण वास्को द गामानं आपला भारतातला मार्ग शोधून काढला, तर युरोपमधल्या व्यापाऱ्यांना आशियाशी व्यापार करायला मोकळीक मिळाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. पूर्वेकडील देश म्हणजे आशिया. एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते, त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. यातून भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. भाग भांडवल म्हणजे अनेक लोकांनी स्वतःचं भांडवल द्यायचं आणि सर्वांनी मिळून व्यापार मोठा करायचा. पवारत्या देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. पवारते देश म्हणजे आपले आशियातील पूर्वेकडील देश. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. तर हे जे व्यापारी, युरोपातले व्यापारी आशिया खंडातल्या देशांशी व्यापार करत होते, त्यामुळे आपोआपच युरोपमध्ये पैसा येत होता आणि पैसा आल्यामुळे तेथे भरभराट पण होत होती. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण, व्यापारी सवलती देऊ लागले. तर त्यामुळे युरोपमधले जे राज्यकर्ते होते, सरकार होतं, ते त्यांना लष्करी संरक्षणही देऊ लागलं व्यापार करण्यासाठी. आणि लष्करी संरक्षण म्हणजे सैन्याचं प्रोटेक्शन देत होते आणि व्यापारी सवलती पण देऊ लागले. म्हणजे त्यांना अनुदान देणे, सरकारी मदत करणे. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. धनसंचय म्हणजे पैसा, संपत्ती. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. त्यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. तर भांडवलशाही कशी असते झाली? भांडवलशाहीमध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व व्यापाऱ्यांना असते आणि हे व्यापारीच देशाचा विकास घडवून आणत असतात. त्याला आपण भांडवलशाही म्हणतो. वसाहतवाद. पुढचा मुद्दा आहे वसाहतवाद. वसाहतवाद म्हणजे काय होते बघा. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. म्हणजे बाहेरून जे लोक येतात आणि ते वस्ती स्थापन करतात त्यांना आपण वसाहत म्हणतो. आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखाद्या भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. साम्राज्यवादची व्याख्या पाहण्याआधी आपल्याला वसाहत, जे बाहेरचे लोक येत असतात ते व्यापार करण्यासाठी, आणि व्यापार करता करताच ते लोक तिथे स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित करतात, त्यालाच आपण साम्राज्यवाद म्हणतो. हा मुद्दा आपण पुढे समजून घेणार आहोत.